Yes, friends, let us now switch over to next point. Representation of electrochemical cell. म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल, असं सेलचं रिप्रेझेंटेशन. जसं आता समजा एक आपला ओळखीचा डॅनियल सेल इथं मी दाखवला आहे. मग झिंक रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ फ्री झिंक आयन्स, म्हणजे नॉर्मली झिंक सल्फेट असतं. झिंक रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ फ्री झिंक आयन्स ॲक्वस सोल्युशन ऑफ झिंक+2 अँड कॉपर रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ फ्री कॉपर आयन्स ॲक्वस सोल्युशन. एक नेहमीच एक्झाम्पल घेतलं. अँड दीज टू रॉड्स वेन दे आर कनेक्टेड एक्सटर्नली बाय वायर, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स काय चालू आहे ते चेक करण्यासाठी गॅल्व्हनोमीटर, अँड द टू सोल्युशन्स आर कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज. तर सॉल्ट ब्रिजचे रिप्रेझेंटेटिव्ह काढलेलं आहे ते, म्हणजे तो यू शेप्ड ग्लास ट्यूब असा प्रॉपर काढलेला नाही. आता तो पुन्हा आला चर्चेत शिकवताना, आता थोडं स्पीड वाढवायचं. तर असं जेव्हा करतो तेव्हा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम झिंक हाफ सेल टू कॉपर हाफ सेल आपण बघितलेलं आहे, त्याची कारणं पण बघितलेली आहेत नाही का. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असा होतो स्टँडर्ड कंडिशनमध्ये. ओके, म्हणजे इकडं ऑक्सिडेशन झिंक फ्रॉम द रॉड गोज इन द सोल्युशन इन द फॉर्म ऑफ झिंक+2 नाही का, ऑक्सिडेशन. आणि इकडं कॉपर आयन्स इन द सोल्युशन एक्सेप्ट दोज इलेक्ट्रॉन्स अँड गेट कन्वर्टेड इन टू कॉपर ॲटम्स, हे रिडक्शन शॉर्टमध्ये लिहितो. आणि मग ओव्हरऑल रिॲक्शन सल्फेट आयन्स असते कॉमन. पूर्वी झिंक+2 बरोबर होते, आता पूर्वी कॉपर+2 बरोबर होते. सल्फेट आयन्स ते आता झिंक+2 असतील, ते ठीक आहे. आणि मग नेट रिॲक्शन काय झाली बरं, झिंक रिॲक्ट विथ +2 कॉपर, स्पॉन्टेनियस रिडॉक्स, कळलं का, गिव्ज Zn+2 प्लस कॉपर, म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ झिंक अँड रिडक्शन ऑफ कॉपर आयन्स ॲक्वस सोल्युशनमध्ये. रेडॉक्स आता हे माहिती आहे आपल्याला, त्यामुळं एकदा फास्ट कवर केलं. आणि मग हा सेल पहिला मी डायरेक्ट रिप्रेझेंट करून दाखवतो, मग एक्सप्लेन करतो. आणि मग हाफ सेलचं रिप्रेझेंटेशन शिकायचं व्यवस्थित. हा आपल्याला ओळखीचा असल्यामुळं मुद्दाम हा एकदा परत लिहून ठेवला. आपण ह्या व्यवस्थित पूर्वी शिकलो आहे डॅनियल सेल. तर रिप्रेझेंटेशन बघा कसं असतं. पहिल्यांदा डायरेक्ट मी रिप्रेझेंटेशन लिहितो. तर सिंगल व्हर्टिकल लाईन, ॲक्च्युली त्याच्यामध्ये जे रूल्स आहेत, सिंगल व्हर्टिकल लाईन, it represents थिअरेटिकली म्हणताना असं म्हणतात टू फेजेस ते बरोबरच आहे. टू फेजेस आर इन कॉन्टॅक्ट. टू फेजेस आर इन कॉन्टॅक्ट म्हणजेच साध्या भाषेमध्ये सिंगल व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट्स हाफ सेल थोडक्यात हाफ सेल. आणि दोन्ही बरोबर आहे, पण थिअरेटिकली हे जास्त वापरतात परफेक्ट. टू फेजेस आर इन कॉन्टॅक्ट म्हणजे टू फेजेस आर इन कॉन्टॅक्ट एका हाफ सेलमधले. सिंगल व्हर्टिकल लाईन म्हणजे आपल्याला आपल्या अभ्यासाच्या हिशोबाने जरा सोपं होण्यासाठी केमिस्ट्री, सिंगल व्हर्टिकल लाईन म्हणजे हाफ सेल. सिंगल व्हर्टिकल लाईन ही काढतो आपण. अँड डबल व्हर्टिकल लाईन, इट रिप्रेझेंट्स डबल व्हर्टिकल लाईन. It represents salt bridge. आता काही वेळेला विदाउट सॉल्ट ब्रिज पोरस पार्टिशन पण असते, त्यामुळं द टू हाफ सेल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ एच अदर. तर आपण सॉल्ट ब्रिजचे सगळे वापरत असतो, म्हणून डबल व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट्स दी सॉल्ट ब्रिज. शेवटी सॉल्ट ब्रिज काय करतो नाही का. आता इथं आपल्या जे झालेले एक्झाम्पलचा जरी विचार केला तर इथं झिंक आयन्स एक्स्ट्रा येतात, झिंक ॲटम्स गो इन द सोल्युशन. आणि इथं कॉपर आयन्स रिड्यूस झाल्यामुळं त्याच्याबरोबरचे सल्फेट आयन्स एक्स्ट्रा आहेत. ते द टू सोल्युशन्स वेन दे कम इन कॉन्टॅक्ट ॲज ए होल द सोल्युशन बिकम्स न्यूट्रल. सोल्युशनमध्ये इकडं झिंक आयन्स एक्स्ट्रा आणि इकडं सल्फेट आयन्स एक्स्ट्रा, म्हणजे हे निगेटिव्हली चार्ज सोल्युशन आणि हे पॉझिटिव्हली चार्ज सोल्युशन आणि हे निगेटिव्हली चार्ज सोल्युशन असं नसतं. ओके, त्यामुळं टू मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ दी सोल्युशन सॉल्ट ब्रिज काम करतो. आणि मग काही केसेसमध्ये मग पोरस पार्टिशन असतं, तर तसं एखादा एक्झाम्पल आपण पुढं बघू. ओके, काय हरकत नाही. तर हा मुद्दा आहे. आणि रिप्रेझेंटेशन ऑफ द सेलमध्ये म्हणजे आता आपण हा बीकर असेल,
आता टेबलवरती समजा हा बिकर ठेवला, हा बिकर ठेवला, त्याच्याऐवजी टेबलच मी फिरवला आणि असं चित्र काढलं तरी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन असाच होणार आहे हे. पण रिप्रेझेंटेशनमध्ये काय काळजी घ्यायची असती, द हाफ सेल which works as anode, त्या दोन हाफ सेलमध्ये when two half cells are joined it makes a cell, अनेक वेळा बघितलं, त्यातला जो ॲनोड म्हणून काम केला आहे which works as anode, it is to be represented shown on LHS left hand side, and the half cell which works as cathode तो त्या एकूण डबल व्हर्टिकल लाईनच्या LHSला, तर हा राईट हँड साईड RHS, राईट हँड साईड. म्हणजेच तुम्हाला हा सेल मी तुम्हाला रिप्रेझेंट करून दाखवतो. बघा इथं मी पहिल्यांदा डबल व्हर्टिकल लाईन काढतो, म्हणजे हा सॉल्ट ब्रिज किंवा पोरस पार्टिशन असतं, एखादं एक्झाम्पल पुढे येईल. आता सध्या आपण सॉल्ट ब्रिज म्हणूया. हे डबल व्हर्टिकल लाईन म्हणजे सॉल्ट ब्रिज, हे इट कनेक्ट्स टू हाफ सेल्स. आपल्याला हे दिसतंय आता मेटल रॉड डिप्ड इन सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स, झिंक रॉड डिप्ड इन झिंक आयन्स, कॉपर रॉड डिप्ड इन कॉपर आयन्स. आपण आता कुठलेही पण हाफ सेल्स घेऊ शकतो. आता ॲल्युमिनियम हाफ सेल आणि झिंक हाफ सेल असेल तर ॲल्युमिनियम हाफ सेल ॲनोड म्हणून काम केलं असतं, झिंक हाफ सेल कॅथोड म्हणून काम केलं असतं. समजलं ना. आता रिप्रेझेंटेशनमध्ये द वन विच वर्क्स ॲज ॲनोड तो लेफ्ट हँड साईडला, द वन विच वर्क्स ॲज कॅथोड तो राईट हँड साईडला ऑफ डबल व्हर्टिकल लाईन. आणि त्याप्रमाणे म्हणजे बेसिकली काय आहे, बेसिकली आता मग एक्झाम्पल टाईप्स ऑफ हाफ सेल्स अजून एक पार्ट बघणार आहे त्यावेळेला, यात आणखी किरकोळ चेंजेस होतात. पण बेसिकली हे असं आहे, ओके. तर एखादा हाफ सेल रिप्रेझेंट करतो तेव्हा तो समजा झिंक हाफ सेल आहे. आता एखादा हाफ सेल रिप्रेझेंट करतो आपण सेपरेट, एखादा हाफ सेल रिप्रेझेंट करतो, समजा फक्त झिंक हाफ सेल रिप्रेझेंट करायचं आहे, तर नॉर्मली तो रिडक्शन पोटेन्शियल म्हणून काम केलं असतं याचा, तर ते समोर धरून सगळे हाफ सेल रिप्रेझेंट करायचे सेपरेट, अशी पद्धत आहे. कारण आपली EMF सिरीज SRPची आहे ना, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ SRP विथ रिस्पेक्ट टू SH. त्यामुळे लिहिताना तो आता बघा ना असं लिहितात, हे ॲक्वा सोल्युशन, हे असं म्हणजे म्हणजे झिंक सॉलिड आणि हा ॲक्वा सोल्युशन, टू फेजेस आर इन कॉन्टॅक्ट. मग याचा स्टँडर्ड कंडिशन असेल तर 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, हा सॉलिड आहे असं रिप्रेझेंटेशन. कॉपर हाफ सेल असेल समजा तर त्याचा पण कॉपर आयन्स इन कॉन्टॅक्ट विथ कॉपर, कॉपर सॉलिड असतो, कॉपर आयन्स ॲक्वस असतात, स्टँडर्ड कंडिशन आहे, 1 मोलार आहे, तर असं लिहितात. हाफ सेलचं फक्त रिप्रेझेंटेशन. मग SRPच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंटेशन म्हणालं म्हणजे काय, तर जो पहिला कोण लिहिलं तो आफ्टर रिडक्शन इट गिव्ज व्हॉट इज रिटर्न ऑन अदर साईड ऑफ दी राईट हँड साईड ऑफ दी सिंगल व्हर्टिकल लाईन. म्हणजे याचं SRP म्हणून जर काम केलं आणि रिडक्शन जर झालं तर झिंक +2चे झिंक होणार ना. डॅनियलमध्ये ऑक्सिडेशन झालं आहे ते ठीक आहे. हा जेव्हा रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन म्हणून काम करतो त्या सेलमध्ये, ज्या कुठल्या सेलमध्ये, तेव्हा कॉपर +2 एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स ॲनोडकडून अँड गेट कन्वर्टेड इंटू कॉपर ॲटम्स. म्हणून कॉपर +2 पहिला लिहिलेत आणि मग कॉपर लिहिलेत. म्हणजेच असं लिहिलं की ते रिडक्शन पोटेन्शियल जेव्हा तो SRP म्हणून काम केलं, स्टँडर्ड कंडिशन असेल तर स्टँडर्ड, जेव्हा तो कॅथोड म्हणून काम करेल, जेव्हा तिथं त्या हाफ सेलमध्ये रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन होणार आहे त्यावेळेला त्याचं रिप्रेझेंटेशन असं समजून, मग तो ॲनोड म्हणून काम करत असेल तर तसं दाखवतं तसं येतं. म्हणजे असं रिप्रेझेंट केलं तर ते या रिॲक्शनसाठी रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणजे असं रिप्रेझेंट केलं म्हणजे कॅशन पहिला आणि नंतर ॲटम, म्हणजे मग कॅशन विल एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स टू गिव्ह दिस ॲटम, म्हणजे रिडक्शन रिॲक्शनला रिप्रेझेंट केलेला आहे. हा एक हाफ सेल सेपरेट रिप्रेझेंट करत असेल. पण आता जेव्हा 2 हाफ सेल्स विल बी जॉईन तेव्हा त्यातला एक ॲनोड म्हणून काम करणार, एक कॅथोड म्हणून काम करणार, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, वेन 2 हाफ सेल्स आर जॉईन, द वन विच वर्क्स ॲज ॲनोड तो डबल व्हर्टिकल लाईनच्या लेफ्टला अँड द वन विच वर्क्स ॲज कॅथोड तो डबल व्हर्टिकल लाईनच्या राईट साईडला, हे ठरलेलं आहे. त्यामुळे मग इकडं झिंक हाफ सेलचं तिथं लिहिलं मी, आता पुन्हा ते बघा मग. म्हणजे इथं कसं होणार, हे डबल व्हर्टिकल लाईन म्हणजे सॉल्ट ब्रिज, इकडे एक हाफ सेल, इकडे एक हाफ सेल, तर इकडं झिंक हाफ सेल असं लिहायला पाहिजे बघा, आणि इथं कॉपर हाफ सेल असं लिहायला पाहिजे. आता गंमत बघा,
आता दिस वर्क्स एज ॲनोड, म्हणजे इलेक्ट्रॉन रिच आहे, हा इकडे इलेक्ट्रॉन असं जातो, आता म्हणून इथं निगेटिव्ह साईन लिहितात. हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट जॉईन केल्यानंतर एक्सटर्नली बाय वायर आणि इंटरनली बाय सॉल्ट ब्रिज, म्हणून इथे पॉझिटिव्ह लिहितात. एवढं लिहून पण काही ठिकाणी इथं ॲनोड असं म्हणतात. आता रिप्रेझेंटेशन आहे खरं म्हणजे, सगळंच लिहायचं असेल तर मग चित्रच काढा ना, डायग्रॅम. ठीक आहे, लिहिलं कॅथोड, काय फरक पडत नाही. कॅथोड काही जण असं परत फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनची डायरेक्शन दाखवतात, मग डायग्रॅमच काढा. इट इज अ रिप्रेझेंटेशन. डबल व्हर्टिकल लाईनच्या लेफ्टला जो लिहिला आहे तर त्या इन दॅट सेल इट इज गोइंग टू वर्क ॲज अ नोड. द हाफ सेल विच इज रिप्रेझेंटेड ऑन राईट साईड ऑफ द डबल व्हर्टिकल लाईन सॉल्ट ब्रिज, इट वर्क्स एज कॅथोड. म्हणजे इकडं ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन होणार आहे, इकडं रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन होणार आहे. फक्त हाफ सेल म्हणून सेपरेटली लिहायचा असेल मग तो दुसरा कुठला हाफ सेल येणार त्याप्रमाणे ॲनोड किंवा कॅथोड ठरणार. आता झिंक हाफ सेल मॅग्नेशियम हाफ सेल बरोबर कॅथोड म्हणून काम करतो, पण झिंक हाफ सेल वेन कपल्ड विथ कॉपर हाफ सेल ॲनोड म्हणून काम करतो. EMF सिरीजवरून पण कळालं आहे, चर्चा पूर्वी पण झालेली आहे. तर तो रिडक्शन रिॲक्शनच्या हिशोबाने कॅथोड म्हणून काम केलं तर त्या हिशोबाने त्या रिॲक्शनच्या प्रमाणे त्याचा सिक्वेन्स लिहितात. ते एक माहीत असावं आपल्याला, ते सेपरेट गोष्ट आहे. पण सेल असेल त्यावेळेला त्या दोन्हीमधला कोणतरी एक ॲनोड असेल आणि मग इथं तसं नाही रिप्रेझेंट करून चालणार नाही, कारण का दिस सॉल्ट ब्रिज कनेक्ट्स टू सोल्युशन्स. सॉल्ट ब्रिज कनेक्ट्स टू सोल्युशन्स. मग सॉल्ट ब्रिज कनेक्ट्स टू सोल्युशन्स म्हटल्यानंतर सॉल्ट ब्रिजचा एक एंड नाही का, तो ग्लास ट्यूब यू शेप्ड असते, आपण सोयीसाठी ती अशी लाईन काढतो. वन एंड in solution of one half cell and another end in the another arm U shaped ट्यूबचा. तर ते टू सोल्युशन्स कनेक्ट करतात म्हटल्यानंतर त्या डबल व्हर्टिकल लाईनला दोन्ही साईडला ते ज्याला ते कनेक्ट करतो सॉल्ट ब्रिज ते सोल्युशनच दाखवायला पाहिजेत ना. म्हणून इकडं असं लिहिलेलं आहे. हाफ सेल म्हणून फक्त सेपरेट रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण रिडक्शनप्रमाणे केलं असतं. जेव्हा तो कोणावर तरी कॅथोड म्हणून काम करेल ते गृहीत धरून लिहायचं असतं हाफ सेल म्हणून. ऑक्सिडेशनप्रमाणे लिहा असं मुद्दा म्हणून आलं तर आपण उलटं लिहू. समजलं का? ट्रेंड काय आहे ते पण माहीत असावं. प्रश्न तसा विचारला तर तसं लिहायचं. आता इथं तो ॲनोड म्हणून काम केला आहे म्हणून तो हाफ सेल लेफ्टला दाखवणार. कॉपर हाफ सेल इन डॅनियल सेल वर्सेस कॅथोड म्हणजे तो राईट साईडला. समजते का? ही पहिली गोष्ट. आणि द टू डबल व्हर्टिकल लाईन म्हणजे सॉल्ट ब्रिजचं रिप्रेझेंटेशन इट कनेक्ट्स द टू सोल्युशन्स म्हटल्यानंतर त्याप्रमाणे त्याचं रिप्रेझेंटेशन. आणि मग हे ॲक्वस सोल्युशन आहे, हे ॲक्वस सोल्युशन आहे, हा सॉलिड आहे म्हणजे जे फिजिकल स्टेट जे आहे. आणि मग बघा ना टू फेजेस आर इन कॉन्टॅक्ट, सॉलिडवाला रॉड आणि ॲक्वस सोल्युशन. आणि हाफ सेलचं रिप्रेझेंटेशन आहे ते सिंगल व्हर्टिकल लाईन तेवढाच पार्ट बघितला तर. कॉपर सॉलिड इन कॉन्टॅक्ट विथ सोल्युशन ऑफ इट्स ओन आयन्स पण ते ॲक्वस आहे आणि सॉलिड आहे म्हणजे टू फेजेस आर इन कॉन्टॅक्ट. टू फेजेस आर इन कॉन्टॅक्ट. सिंगल व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट्स टू फेजेस म्हणजे सिंगल व्हर्टिकल लाईन हे हाफ सेलला रिप्रेझेंट करतात. ते म्हटलं ते त्याला मॅच झालं पाहिजे. आणि त्यामुळे पहिलं सोपं नेहमीचं डॅनियल सेल आपण चर्चेत घेतलं. आणि मग डॅनियल सेलचं रिप्रेझेंटेशन म्हणजे असं लिहिलं. हे डायग्राम काढत नाही आपण प्रत्येक वेळेला बोर्डला क्वचित. आता तशा प्रकारचे प्रश्न पण म्हणजे बोर्डचा वेगळा अभ्यास असं डोक्यातून काढून टाका बरं. म्हणजे मी नेहमी सांगतच असतो की बोर्डचा अभ्यास करताना आपण ज्या पद्धतीने शिकतो ते MCQसाठी उपयोगालाच येतं. आणखी एक्स्ट्रा MCQज मग 2-3 टॉपिकचे मिक्स क्वेश्चन असं म्हणून ती प्रॅक्टिस आणखी एक्स्ट्रा असते. त्या अर्थाने ते थोडं वेगळं आहे. पण जर बेसिकच टॉपिक तुमचे नसतील तर तुम्ही करू शकत नाही MCQज. म्हणजेच मग नीट असो नाही तर MST CET असो. आणि बोर्डची स्पेसिफिक एक्झामचा वेगळा अभ्यास असा करायला लागत नाही. असे लेंदी काहीतरी लिहायचं असतं, आपण काहीतरी फक्त MCQ स्टाईलचा अभ्यास केला आणि बोर्डचा राहिला असं काहीतरी विद्यार्थी म्हणत असतात. बोर्डची स्टाईल पण आता MCQचा अभ्यास करणारे ना लिहिता येईल अशा पद्धतीचे छोटे क्वेश्चनच असतात. MCQज पण असतात, त्यात छोटे क्वेश्चन असतात. समजलेलं आहे ना MCQसाठी कसं करतो त्याच्या स्टाईलने. म्हणजे पूर्वी जर 10 क्वेश्चन येत असतील मोठे मध्यम निबंधासारखे, आता तर 1 किंवा 2 येतो असं म्हणायचं आहे. त्यामुळं ते एक डोक्यातून काढा. हे 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 सगळा जो अभ्यास चालला आहे तो MCQ सुटण्यासाठीचा पाया आहे, हे लक्षात घ्या. ओके, काय हरकत नाही. हे डॅनियलचा मुद्दा मी असं सांगितलं. सो मग त्याचा तो हाफ सेल आहे तो निगेटिव्ह साईन म्हणजेच तो ॲनोड आहे. इलेक्ट्रॉन रिच आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स झिंककडून कॉपर हाफ सेलकडे होतो इथं, हे माहितीच आहे आम्हाला. असंच आणखी एक 2-3 एक्झाम्पल्स आपण घेऊया. असं आणखी एक 2-3 एक्झाम्पल्स घेऊया म्हणजे त्याची आपल्याला सवय होईल. म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ द सेल एक्झाम्पल घेऊन आपण करायचं. लेट्स कन्सिडर फ्यू एक्झाम्पल्स. म्हणजे असं एलिमेंटचा सिम्बॉल लिहिला म्हणजे तो हाफ सेल्स आहेत. ते हाफ सेल, झिंक हाफ सेल नाही का, झिंक हाफ सेल, मॅग्नेशियम हाफ सेल,
आणि यांचा एक सेल बनला, तर हाफ सेलचं रिप्रेझेंटेशन आणि सेलचं रिप्रेझेंटेशन असं करूया. मग ते एक्झाम्पल घेऊ, मग ते एक्झाम्पल घेऊ. ओके, एस पण घेतलं आहे. नंतर टाईप्स ऑफ हाफ सेल असा एक पॉईंट आहे. त्यावेळेला मग त्याप्रमाणे त्याचं पण त्यावेळेलाच त्याचं रिप्रेझेंटेशन ते पण बघूया. आता झिंक हाफ सेल, मॅग्नेशियम हाफ सेल आत्तापर्यंत त्याच्यावरून तुम्हाला पटकन कळायला पाहिजे. आणि EMF सिरीजमध्ये सुद्धा ॲल्युमिनियम हाफ सेल आणि मॅग्नेशियम हाफ सेल हे दोन्ही पण म्हणजे प्रत्येकाचे त्या EMF सिरीजमधले हाफ सेल पोटेन्शियल म्हणजे SRP आहेत. ते EMF सिरीज SRP पार्ट पाहिजेत साईनसह, नॉट नेसेसरी. जेवढे नेहमी चर्चेत येतात तेवढे लक्षात राहतात टप्प्याटप्प्याने. आणि जे चर्चेतले आहेत त्यामध्ये वर कोण आहेत खाली कोण आहेत एवढं वरवर माहीत असलं तरी बस. जे आपल्या चर्चेतले आहेत ते झिंक हाफ सेल, कॉपर हाफ सेल, सिल्वर हाफ सेल नाही का. नंतर SH, त्यानंतर आता एक कॅलोमेल येणार आहे, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. आणि आम्हाला हे मेटल्सकडे बघितलं की कळतंच की कॉपर, गोल्ड, सिल्वर SHच्या फार वरती आहेत बऱ्यापैकी. हे खाली आहेत म्हणजे टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज. SHच्या म्हणजे जो खाली आहे तो त्याचा SRP कमी आहे म्हणजे टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज्ड मोर त्या दोघांच्यामध्ये. किंवा ओव्हरऑल इन सिरीज जे खालच्या साईडला असतात त्यांचे SRP कमी आहे. SRP कमी आहे त्याचा अर्थ त्यांची टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज जास्त आहे. इन EMF सिरीज जनरली जे वरच्या साईडला आहेत त्याचे SRP जास्त आहेत म्हणजे ते कॅथोड म्हणून काम करण्याची टेंडन्सी जास्त आहे. पण कुठलेही दोन घेतले, मग वरचे दोन घ्या किंवा खालचे दोन घ्या किंवा मधले दोन घ्या किंवा एक खालचा एक वरचा घ्या, त्या दोघांच्यामध्ये द वन विच इज बिलो ॲप्लिकेशन्स प्रिवियस लेक्चर, इट विल वर्क ॲज ॲनोड. द वन विच इज अबाव इट विल वर्क ॲज कॅथोड. अरे कारण वर आहे याचा अर्थ त्याचा SRP जास्त आहे दुसऱ्यापेक्षा. SRP जास्त आहे म्हणजे त्या ओव्हरऑल जॉईन केल्यानंतर इट विल वर्क ॲज कॅथोड म्हणजे त्याप्रमाणे त्याची स्पॉन्टेनियस रिडॉक्स रिॲक्शन असणार. ओके, काय हरकत नाही. तर इथं असं जस्ट नुसतं असं मेन्शन केलं मॅग्नेशियम हाफ सेल, झिंक हाफ सेल, तेव्हाच मला कळलं की मला मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हाफ सेल हे झिंक हाफ सेल म्हणजे EMF सिरीजमध्ये अगदी SHच्या खाली येते. त्या दोघांच्यामध्ये कोण खाली हे महत्त्वाचं असतं. SH ठीक आहे रेफरन्सला. तर आम्हाला एवढं माहीत झालेलं आहे आत्तापर्यंत चर्चेवरून की मॅग्नेशियम हाफ सेल नाही का, मॅग्नेशियम हाफ सेल is below zinc half cell in बोलतोय मी आणि बोलताना लिहितोय त्यामुळे लक्ष द्या. मॅग्नेशियम हाफ सेल इज बिलो झिंक हाफ सेल इन EMF सिरीज. आता त्याच्यावरूनच कळलं की EMF सिरीज ही डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ SRP आहे. याचा अर्थ SRP ऑफ झिंक, याचा अर्थ काय झाला बरं की SRP ऑफ झिंक हाफ सेल पूर्ण लिहित नाही, इज मोर दॅन SRP ऑफ MG पूर्ण लिहित नाही. SRP ऑफ झिंक इज मोर दॅन SRP ऑफ MG. याचा अर्थ हा कॅथोड म्हणून काम करणार when these two are joined. ओके, अँड दिस मॅग्नेशियम स्टँडर्ड कंडिशनमध्ये चाललेलं आहे. ओके, विल वर्क ॲज ॲनोड. हे असं तो एक पुन्हा मागचा बेसिक काही गोष्टी. आता या लेवलचा अभ्यास कुठं लागत होता, बोर्डच्या नोट्स लिहायला आणि डायग्रॅम काढा त्याचे 2 मार्क, हे MCQकडे चाललं आहे. ओके, आणि छान छान MCQज असतात पण याच्यावरून ते पटपट सुटतात, चुकलं तरी लगेच लक्षात येतं. ओके, आणि मग त्याप्रमाणे आमच्या लक्षात आलं की फक्त झिंक हाफ सेल रिप्रेझेंट करायचं असेल तर तो कुठं ज्याच्यावर कॅथोड म्हणून काम करेल त्याप्रमाणे रिडक्शन रिॲक्शनसाठी रिप्रेझेंट करायचा असतो. इथं ठीक आहे की आता झिंक हाफ सेल कॅथोड म्हणून काम करतो आहे, हा ॲनोड म्हणून काम करतो आहे, फक्त सेपरेट हाफ सेल म्हणून रिप्रेझेंट करायचा आहे. तो कुणाबरोबर कपल करायचा किंवा करणार होता मला माहीत नसेल तर तो SRPLच्या रिॲक्शनला मॅच होण्याच्या प्रमाणे करायचा. म्हणजे झिंक हाफ सेल रिप्रेझेंट करताना मी असं करणार, म्हणजे झिंक +2चं झिंक व्हायचं असेल तर इट हॅज टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स म्हणजे रिडक्शन, म्हणून हाफ सेल म्हणून रिप्रेझेंट करताना अशी पद्धत आहे. मग ॲक्वस, त्याचं फिजिकल स्टेट सॉलिड, स्टँडर्ड कंडिशनमध्ये नॉर्मली चर्चा करतो 1 मोलार. ओके, हे झालं हाफ सेलचं रिप्रेझेंटेशन. तसं मॅग्नेशियम हाफ सेलचं पण रिप्रेझेंटेशन असं झालं, हे बघा MG. ओके, मग ॲक्वस सोल्युशन आहे, हा सॉलिड आहे, स्टँडर्ड कंडिशन नॉर्मली घेतो आपण चर्चेत म्हणून 1 मोलार, नाहीतर X मोलार Y मोलार म्हणायचं, काहीतरी कॉन्सन्ट्रेशन असं दॅट शुड बी नोन टू अस. मग A मोलार B मोलार असं काही लिहा. स्टँडर्ड कंडिशनमध्ये नॉर्मली चर्चा करतो 1 मोलार. ओके, तर असं झालं. हे हाफ सेल म्हणून आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा. पण आम्हाला माहिती आहे की वेन दिस 2 हाफ सेल्स अंडर स्टँडर्ड कंडिशन जॉईन केले, स्टँडर्ड कंडिशनमध्येच अभ्यास करूया. अँड व्हॉट इफ इट इज नॉट स्टँडर्ड, ते पुढं याच टॉपिकमध्ये येणार आहे.
जे चाललं आहे ते पक्कं करा, त्याच्या मागचं रिव्हिजन करा. ओके, छान क्वेश्चन निघतील त्यावेळेला, आता बोलत नाही. वेन दिस टू हाफ सेल्स आर जॉईंट, आम्हाला याच्यावरून कळलेलं आहे SRPच्या व्हॅल्यूवरून, EMF सिरीजमध्ये कोण खाली आहे त्याच्यावरून कळलेलं आहे. वेन दिस टू आर जॉईंट, दिस वर्क्स एज ॲनोड, दिस वर्क्स एज कॅथोड. आपण ॲल्युमिनियम मॅग्नेशियम दोन्हीपैकी एक घेतलं होतं झिंकच्या तुलनेत. तर आता त्याच्यावरून तुम्हाला लक्षात राहणार की ॲल्युमिनियम हाफ सेल, मॅग्नेशियम हाफ सेल आर बिलो झिंक इन EMF सिरीज. ओके, आता तुम्ही होमवर्क करा की मग मॅग्नेशियम ॲल्युमिनियममध्ये कोण खाली आहे. ओके, जरा पुस्तक वगैरे सर्च करून बघा. आणि म्हणून मग हे हाफ सेलचं रिप्रेझेंटेशन झालं. सेल असेल तर आम्हाला माहिती आहे बेसिकली काय, हे सॉल्ट ब्रिज कनेक्ट्स टू सोल्युशन्स, त्यामुळे ॲक्वस सोल्युशन्स इथे येणार त्या दोन्ही हाफ सेलचे. द हाफ सेल विच वर्क्स एज ॲनोड लेफ्टला, म्हणजे लेफ्ट साईडला मॅग्नेशियम हाफ सेल येणार. द हाफ सेल विच इन दॅट सेल, द हाफ सेल विच वर्क्स एज कॅथोड, तो राईट साईडला येणार, म्हणजे झिंक हाफ सेल इकडे येणार. आणि म्हणजे सिंगल व्हर्टिकल लाईन. आणि सॉल्ट ब्रिज कनेक्ट सोल्युशन्स, त्यामुळे सोल्युशन्स इकडं, याचं सोल्युशन इकडं, याचं सोल्युशन इकडे यायला पाहिजे. उलटं कसं लिहिणार, सॉल्ट ब्रिज काय मेटल रॉडला कनेक्ट करत नाही, आपण सोल्युशनला कनेक्ट करतो. आणि त्यामुळे बघा मग मॅग्नेशियम सिम्बॉल लिहितो पहिल्यांदा, मॅग्नेशियम, आणि इकडं सिंगल व्हर्टिकल लाईन, इकडं झिंक आयन्स. मग हा ॲनोड आहे म्हणजे इलेक्ट्रॉन रिच, इथं ऑक्सिडेशन होणार. इकडे कॅथोड. ओके, हे सॉलिड, हे ॲक्वस, हे सॉलिड, हे ॲक्वस. आता स्टँडर्ड कंडिशनमध्ये आपण चर्चा करतो नॉर्मली, म्हणून 1 मोलार नाही तर X मोलार, Y मोलार, पण काहीतरी लिहायचं, कॉन्सन्ट्रेशन शुड बी नोन. ओके, तरी पण ॲडिशनल इथं ॲनोड म्हणायची लिहायची पद्धत पुस्तकात आणलेली आहे, तर ठीक आहे. कॅथोड. सो दिस इज दी, त्याला मी बोलत लिहितो, तुम्हाला कळतं आहे, ते रिप्रेझेंटेशन शिकवतो आहे मी तुम्हाला, तुम्ही ते काय बघून लिहायचं नाही आहे, त्यामुळे थोडं बारीक अक्षर आहे, समजून घ्या. ओके, आणि पुन्हा पुन्हा येणाऱ्या गोष्टी आहेत, पहिल्यांदाच येणार असेल तर व्यवस्थित लिहायला पाहिजे. आणि तुम्ही हे असं समजलं की न बघता करायचं असतं आणि परत चेक करायचं. अँड सेम थिंग इज प्रेझेंट इन आवर नोट्स. त्याच्या संदर्भातली जी चर्चा झाली ती नोट्समध्ये नसते. ओके, येस. तर हे रिप्रेझेंटेशन त्या सेलचं, झिंक हाफ सेल आणि मॅग्नेशियम हाफ सेल. आता त्याचे सेल रिॲक्शन्स वगैरे आपण काही लिहित नाही, म्हणजे तुम्ही लिहा होमवर्क म्हणून. मॅग्नेशियम विल अंडरगो ऑक्सिडेशन, झिंक आयन्स विल अंडरगो रिडक्शन, नेट सेल रिॲक्शन लिहा. आपलं काम सध्या रिप्रेझेंटेशन ऑफ सेल चाललं, याच्यासाठी बघूया. झिंक हाफ सेल आणि SH, आता हा चर्चेत झालेला मुद्दा आहे. झिंक हाफ सेल म्हणून रिप्रेझेंट केलं की झिंक हाफ सेल असा आहे, तो आता परत करत नाही. SH, आता कुठलाही हाफ सेल सेपरेट रिप्रेझेंट करायचा तो कॅथोड म्हणून काम करेल, तर त्यावेळेला तो गृहीत धरून रिप्रेझेंट करायचं. मग तो ॲनोड असेल, कॅथोड असेल, त्या सेलमध्ये मग ते ठीक आहे, राईटला आहे का लेफ्टला आहे त्याप्रमाणे. हाफ सेल असेल तर तो, कारण का EMF सिरीज इज डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असं असल्यामुळं तशी पद्धत पडलेली आहे. ओके, मग झिंकचं मी काय करत नाही, झिंकचं हाफ सेल रिप्रेझेंटेशन इथं ऑलरेडी केलेलं आहे. SHचं पहिल्यांदा लक्षात घ्या की तो हाफ सेल म्हणून सेपरेट करताना रिडक्शन हाफ सेल रिॲक्शनला मॅच होईल या सिक्वेन्सने लिहायचं आहे, सिंगल व्हर्टिकल लाईनच्या मधला सिक्वेन्स. म्हणजेच H+ पहिला आणि मग H2, कारण H+ इफ इट एक्सेप्ट्स इलेक्ट्रॉन्स गिव्ज H2 रिडक्शन. H2 आणि H+ लिहिलं तर काय अर्थ होईल की H2 वेन इट रिलीजेस इलेक्ट्रॉन्स गिव्ज H+ ऑक्सिडेशन. मग तो ॲनोडसाठी रिप्रेझेंट, ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शनसाठी ते रिप्रेझेंटेशन मॅच होईल. आम्हाला रिडक्शन हाफ सेल लिहायचं असेल तेव्हा रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन डोळ्यासमोर ठेवून लिहायचं असतं. मग तिथं तो कॅथोड का ॲनोड आहे त्या सेलमध्ये, त्यावेळेला मग आपण इथं तो बदल करू. म्हणजे एवढं तरी पहिला लिहिलं. मग हे ॲक्वस आहे, स्टँडर्ड कंडिशन 1 मोलार. हा गॅस आहे, गॅस असेल तर प्रेशर यू हॅव टू मेन्शन, स्टँडर्ड कंडिशन 1 ॲटमॉस्फिअर. आता हा गॅस जरी असला, आता झिंक रॉड डीप्ड इन सोल्युशन ऑफ झिंक आहे पण आपलं असतं, पण आम्हाला माहिती आहे की SH किंवा दुसरे कुठले आणखी गॅस इलेक्ट्रोड्स येणार असतात, ते काय तो काय रॉड नाही ना. आता हे HCl सोल्युशन म्हणजे सोल्युशन ऑफ फ्री H+ आयन्स, आणि याच्यामध्ये H2 गॅस पास करतो. मग तो H2 गॅस असं रॉडसारखं काम केलं पाहिजे, इक्विलिब्रियम डेव्हलप झालं पाहिजे, म्हणून आपण हा बेल शेप्ड गॅस जार असा डिझाईन करतो. नाही, हे करून दाखवलं आहे आता, म्हणून मी थोडंसं आठवण करण्यासाठी फास्ट लिहितो आहे, जस्ट रिव्हिजन व्हावं म्हणून, तुमच्या नजरेतून जावं आठवावं म्हणून फास्ट लिहितो. तर प्लॅटिनमची वायर असते ही, नाही का, हे प्लॅटिनम प्लेट, प्लॅटिनम टेट्राक्लोराईडचा लेअर लावलेला असतो याच्यावरती, प्लॅटिनम ब्लॅक पण म्हणतात त्याला, लेअर लावलेला असतो. मग काय होतं की
हायड्रोजन हाफ सेलसाठी गॅस दुसरे पण गॅस इलेक्ट्रोड्स आहेत बरं का. तो गॅस इथून पास करतात 1 ॲटमॉस्फिअर, स्टँडर्ड कंडिशन, प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर, टेम्परेचर 298 केल्विन, सगळीकडेच लागू आहे स्टँडर्ड कंडिशन. कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार, सगळीकडेच लागू आहे. समजलं ना, पुन्हा पुन्हा आलं. मग तो हायड्रोजन गॅस इकडे सगळीकडे सॅच्युरेट होतो. इथं ते थोडे छिद्र असतात, याला सॅच्युरेट झाल्यानंतर एक्स्ट्रा गॅस विल गो आउट, म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर मेंटेन होईल. आणि मग त्यावेळेला इथं द अमाऊंट ऑफ H2 गॅस विच गेट्स ॲडसॉर्ब्ड तो जसं की रॉडसारखं काम करेल, ॲडसॉर्ब झालेला हायड्रोजन. आणि मग तो हायड्रोजन आणि H+ यांच्यामध्ये इक्विलिब्रियम, म्हणजे तो जसा झिंक रॉड डिप्ड इन सोल्युशन ऑफ झिंक आयन्स त्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम असतो तसा. फक्त तो हाफ सेल म्हणून रिप्रेझेंट करत असताना तो रिडक्शन रिॲक्शनच्या सिक्वेन्सने लिहायचं. म्हणजे H+ वेन इट एक्सेप्ट्स इलेक्ट्रॉन्स गिव्ज H2 अँड H2 वेन इट रिलीजेस इलेक्ट्रॉन्स डोनेट्स गिव्ज H+. म्हणून असं एक गोष्ट ही झाली. पण हा जो H2 आहे तो बेसिकली गॅशियस आहे आणि त्यामुळे त्याचं जे काही ॲडसॉर्ब होतो आणि मग इलेक्ट्रॉन कॅथोड म्हणून काम करणार असेल तर इलेक्ट्रॉन घेणार दुसऱ्या हाफ सेलकडून, समजा झिंक हाफ सेल असेल तर त्याच्याकडून इलेक्ट्रॉन घेणार, किंवा ॲनोड म्हणून काम करणार असेल कॉपर हाफ सेलबरोबर तो ॲनोड म्हणून काम करतो. आम्ही बघितलं आपलं आहे, मी इथे एक्सप्लेन पण केलं आहे, नोट्समध्ये पण दिलं आहे. ओके, तर त्यावेळेला तो ॲनोड म्हणून काम करतो, म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन्स इकडून तिकडे जातात. ते थ्रू प्लॅटिनम आहेत. झिंक इन कॉन्टॅक्ट विथ कॉपर, इन कॉन्टॅक्ट विथ कॉपर आयन्स, ते थ्रू कॉपर रॉडच असतात. हे थ्रू प्लॅटिनम इज इनर्ट इलेक्ट्रोड. तो इथं केमिकल रिॲक्शनमध्ये भाग येत नाही, इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनमध्ये. पण इथं जे होतात डोनेशन ऑर गेनिंग, हा जर कॅथोड म्हणून काम करणार असेल तर दुसऱ्या हाफ सेलचा आलेला इलेक्ट्रॉन थ्रू प्लॅटिनम येणार H2कडे आणि H+ आयन्स, किंवा इथून इलेक्ट्रॉन रिलीज होणार असेल तर थ्रू प्लॅटिनम दुसऱ्या हाफ सेलला जाणार. आणि म्हणून प्लॅटिनम इनर्ट इलेक्ट्रोड इफ इट इज गॅस इट इज नेसेसरी. तर कॉमा देऊन लिहायची काही पुस्तकात पद्धत आहे. फेज शेवटी तो हा गॅस आहे, हे एक्वस आहे, तर सिंगल व्हर्टिकल लाईनसुद्धा बरोबर आहे, कारण का इट शोज दॅट द टू फेजेस आर इन कॉन्टॅक्ट. आणि मग बघा बेसिकली थिअरिटिकली हाफ सेल हा, पण हा गॅस आहे आणि त्याचे डोनेशन गेनिंग इलेक्ट्रॉन म्हणजे तो कॅथोड म्हणून काम केलं तर किंवा ॲनोड म्हणून काम केलं तर ते थ्रू प्लॅटिनम होतात. म्हणून तो इनर्ट इलेक्ट्रोड प्लॅटिनम ते रिप्रेझेंटेशनमध्ये दाखवायचा असा रूल आहे. रिप्रेझेंटेशनचे रूल्स एक्झाम्पल घेऊन बघायला लागलो आहे आपण. हा ॲक्वस सोल्युशन H+ नॉर्मली HCl 1 मोलार. H2 गॅस असेल तर प्रेशर मेन्शन करा. स्टँडर्ड कंडिशनमध्ये आपण सांगतो, नाही तर मग X ॲटमॉस्फिअर Y ॲटमॉस्फिअर असं काहीतरी जनरल लिहिलं तरी चालेल. A मोलार B मोलार असं काहीतरी जनरल लिहिलं तरी चालेल. प्लॅटिनम सॉलिड, हा गॅस, हे ॲक्वस, हे मेन्शन केलं पाहिजे. सो दिस इज द करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ. आणि हे स्टँडर्ड कंडिशनमध्ये असल्यामुळे SH, नाहीतर हायड्रोजन इलेक्ट्रोड. ओके, हे झालं बेसिकली. बट झिंक हाफ सेल आणि SH वेन दे आर कपल्ड, झिंक हाफ सेल वर्क्स ॲज ॲनोड, हे आम्हाला माहिती आहे, अँड SH वर्क्स ॲज कॅथोड. इट वर्क्स ॲज कॅथोड, हे कळतं तुम्हाला. आता थोडं माझं स्पीड वाढलं पण पुन्हा झालेल्या गोष्टी सांगताना 2020. ओके, मग त्याचं रिप्रेझेंटेशन करूया त्या सेलचं. तर डबल व्हर्टिकल लाईन त्याला इथं करतो बघा. लेफ्ट साईडला द हाफ सेल विच वर्क्स ॲज ॲनोड ऑन द लेफ्ट हँड साईड म्हणजे झिंक हाफ सेल, अँड द हाफ सेल विच वर्क्स ॲज कॅथोड राईट हँड साईड म्हणजे SH इकडं. तो हाफ सेल रिडक्शनप्रमाणे लिहितो आपण. पण जेव्हा 2 हाफ सेल असतील तेव्हा तो ॲनोड काम करणारा लेफ्ट ऑफ द डबल व्हर्टिकल लाईन म्हणजे सॉल्ट ब्रिज, आणि कॅथोडवाला राईट साईडला. आणि याप्रमाणे मग असं होणार बघा. झिंक व्हर्टिकल लाईन फार मोठी पण काढू नका. झिंक पहिलं असं लिहून घ्यायचं. नंतर सॉल्ट ब्रिज इकडं झिंक आयनच्या सोल्युशनमध्ये असेल तर इकडं HClच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे सॉल्ट ब्रिजचा द सेकंड आर्म सॉल्ट ब्रिज. ओके, त्यामुळं H+ आयन्स विच इज इन कॉन्टॅक्ट विथ H2, आणि H2 थ्रू प्लॅटिनम असल्यामुळं प्लॅटिनम. मग हे ॲक्वस, हा सॉलिड, ॲक्वस, हा गॅस. लक्ष द्या फक्त, आता हे रिप्रेझेंटेशन असं बारीक अक्षरात करायचं असतं म्हणून मी सांगतो आहे पुन्हा. हा सॉलिड. नाव सिन्स दिस वर्क्स ॲज ॲनोड अँड दिस वर्क्स ॲज कॅथोड, पण ते थ्रू प्लॅटिनम असल्यामुळं पॉझिटिव्ह साईड इथे लिहायची पद्धत आहे. इथं लिहिली तर काय फार मोठी मिस्टेक नाही आहे. ओके, हे असं झालं. आणि मग स्टँडर्ड कंडिशन त्याचं कॉन्सन्ट्रेशन प्रेशर काय असेल ते सांगा, किंवा स्टँडर्ड कंडिशनमध्ये ते दाखवा, अशी पद्धत आहे. तर इकडे 1 मोलार, ओके, इकडे 1 मोलार,
युनिट ॲक्टिव्हिटी लिहितात, युनिट ॲक्टिव्हिटी इक्वल टू 1 लिहितात. थिओरिटिकली ते जास्त बरोबर आहे, ठीक आहे. आणि 1 ॲटमॉस्फिअर, पण प्रॅक्टिकली आम्ही जे एक्झाम्पल्स घेतो ते 1 मोलार असतात. त्यामुळं कोणी स्मॉल ए इज इक्वल टू 1 लिहिलं तरी करेक्ट, तुम्ही पण लिहू शकता. सो दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ हा ॲनोड, हा कॅथोड. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ. हे पुन्हा बघा, हेच न बघता करा, पुन्हा हे चेक करा, असं करायचं. मुद्दाम SHE आणि असं घेऊन केलेलं आहे. SHE अँड कॉपर हाफ सेल, वेन दिस टू आर कपल्ड, दिस वर्क्स एज ॲनोड, दिस वर्क्स एज कॅथोड. आता मी डायरेक्ट लिहितो डबल व्हर्टिकल लाईन. ह्याचा अर्थ या साईडला SHE आणि या साईडला कॉपर हाफ सेल, आणि जो सॉल्ट ब्रिज आहे तो राईट साईडला ॲनोड असल्यामुळं SHE वर्क्स एज ॲनोड असल्यामुळं H+ आयन्स, फ्री H+ आयन्स म्हणजे HClच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि इकडं कॉपर आयन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये, आणि त्यामुळं H+ आयन्स इन कॉन्टॅक्ट विथ H2, आणि हा गॅस असल्यामुळं थ्रू प्लॅटिनम होणार इनर्ट इलेक्ट्रोड. कॉपर आयन्स, कॉपर निगेटिव्ह ॲनोड आहे, थ्रू प्लॅटिनम असल्यामुळे इथं साईन दाखवली, इथं दाखवले तरी ठीक आहे, दोन्ही पण चालू शकतं. हे ॲक्वस, हा गॅस, हे सॉलिड, ॲक्वस, ओके, सॉलिड. त्यानंतर सिन्स इट इज गॅस 1 ॲटमॉस्फिअर, स्टँडर्ड कंडिशन, ॲक्वस 1 मोलार, 1 मोलार, ओके, दॅट्स ऑल. तर अशा प्रकारे रिप्रेझेंट करण्याची पद्धत. तर रिप्रेझेंटेशन ऑफ हाफ सेल अँड रिप्रेझेंटेशन ऑफ सेल हे जे आत्ता घेतलेले एक्झाम्पल्स पहिला पक्के करायचे, या टाईपची करायचे. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला टाईप्स ऑफ हाफ सेल्स एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो घेणार, त्यावेळेला पण रिप्रेझेंटेशनची प्रॅक्टिस होईल. आणि मग टाईप्स ऑफ हाफ सेल झालं की आणखी इंटरेस्ट वाढत जातो. मागचं आणि जे चालू आहे ते सायमल्टेनियसली अभ्यास केलं तर हा टॉपिक सोपा आहे, एकमेकांना लिंक आहे आणि ते येतच जातं. मग एक कालचं आलं की आजचं सोपं जातं, आजचं आलं की उद्याचं, असं लिंक आहे. सायमल्टेनियसली अभ्यास करा एवढंच सांगतो. येस, थँक्यू.